वांगी तोडूया, ताजी ताजी मस्त लागलेत एकदम, दाखवते चला. वांगी लागलीत ना आपल्या झाडाला. शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलं पण होतं की बघा किती वांगी लागलीत म्हणून. बघा दिसते, इतकी सुंदर ताजी ताजी वांगी पहिल्यांदा अशी खायला मिळते ती ना, मला इतकं भारी वाटतंय. मी ह्याच्या आधी खूपदा प्रयत्न केला पण वांगी आपल्या काही झाडाला अशी लागत नव्हती, मुंग्या ठेवत नव्हत्या. तर आता हे कट करून घेते वांग. थांबा, करकट अगं लय काटे लागते ह्याची. थांबा, दिसते का तुला? इतकं भारी लागले हे वांग, काटेरी वांग आहे बरं का एकदम, इतकं भारी आहे. सगळी कट करून घेते आणि नंतर दाखवतो तुम्हाला. इथं पण आहे खाली. हा हे बघ, थांबा, काटच लय ते वांग्याला. ही पण तोडू का लगेच उद्या मोठं होईल. कशी तोडत असतील ना वांग्याच्या झाडात, रानात वांगी. ह्या वांग्याची तिकडल्या आता वांगी तोडले. आपल्या आंब्याकडल्या बाजूला पण वांग्याची झाड आहेत, त्याची पण वांगी तोडते आणि दाखवते तुम्हाला की आपल्या आज परस बागेतील वांग्याची ताजी ताजी वांगी किती मिळालेत ते आपण बघूया चला. हे बघ, मला पण भरपूर वांगी लागले. हे बघ किती लागले. कुठं कुठं? हे बघ हित आहे हा खाली आणि हे बघ ऐगो हो इकडं पण आहे वांग वाकले अक्षर. हे बघ दिसली का? दोन आहे ती. आणि बघ इकडल्या झाडाला हे बघ कुठं आहे ग? हे बघ दिसते का नाही? हा हे बघ, हा ठेव. छान आहे. आज मस्त वांग्याची भाजी खायची. होय, ताज्या ताज्या. टमाटे बी काढाय. हे बघ तिकडलं पण तोडू का आता? काय करायचं? अगं मोर लागला. लागला का? डोक्यात आंबे येते त्याला. हे बघ आता ही छोट तोडू का नको ग? कुठं आहे छोट? काही येतं, जाऊ दे, भरीत करायला होईल मला. काय केलं? छान वाढले वांग्याचं झाड. एवढी कवळी लुसलुशीत आपल्या परसबागेतील ताजी ताजी वांगी बघून ना कधी एकदाच खारं वांग बनवते असं झालतं. आणि वांग कापताना इतकं मऊ वाटत होतं ना, मी माझ्या लेकीला सांगत होती, अगं कच्चं वांग खायला तर जेवणासोबत इतकं भारी लागेल ना, मी तुला काय सांगू, शब्दात सांगू शकत नाही. म्हणजे किती दिवसातून अशी ताजी वांगी खाण्याचा योग आला होता ना, ते इतका आनंद होता. आणि बऱ्याच ताईंना मी काल परवा शॉर्ट शेअर केली होती की आपल्या परसबागेतली वांग्याच्या झाडाला वांगी किती लागले. तेव्हा ताईंच्या बऱ्याच कमेंट आल्या मला की खारं वांग्याची रेसिपी शेअर कर. मीच म्हटले होते वांगा आणि भरीत दाखवेन, तर बऱ्याच म्हटल्या की टाका. तर म्हटलं चला आज खऱ्या वांग्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. तर वांग चिरत असताना ना मी कधी 4 भाग करत नाही, शक्यतो 8 भाग करते. म्हणजे काही किडकं वगैरे असेल तर दिसतं, पण एकही वांग आपल्या वांग्याच्या झाडाचं किडकं निघालं नाही. इथं एका बाउलमध्ये पाणी घेतलं होतं, वांगी काळी पडतात म्हणून चिरल्यानंतर. तर एक एक वांग ना काटे काढून घेते, कारण भरपूर काटे आहेत या वांग्याला. आणि थोडासाच देठ कट करते. मला शक्यतो वांग्याला ना भरपूर लांब देठ असेल ना तेवढी भाजी टेस्टी होती असं वाटतंय. इथं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी चांगले बारीक गॅसवरती भाजलेले खमंग शेंगदाणे घेतलेत, 1 इंच अद्रकचा तुकडा, मुठभर देशी लसूण आणि मुठभर सुका नारळ घेतलाय आणि 1 चमचा धने टाकते आणि मुठभर कोथिंबीर. धने मात्र तुम्ही अख्खे आहेत ना ते नक्की टाका. धनेपूड जिरेपूड वापरण्यापेक्षा ना अख्खे धने टाकून बघा, खारं वांग ना अप्रतिम चवीचं होतं. बघा गावाकडे का नाही पहिल्या मावशी आजी आई ज्यावेळेस भाजी बनवायच्या ना खूप जास्त मसाले वगैरे वापरायचे नाही, अगदी अशाच पद्धतीचं साधं वाटण बनवायचं. आता वाटण ना छान मिक्सरला बारीक करून घेतले. अख्ख्या धन्यांमुळे ना खाऱ्या वांग्याला एक वेगळीच टेस्ट येते. ह्याच्यामध्ये ना मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा आता आपल्याला हळद टाकून घ्यायची. खारं वांग म्हटलं की थोडीशी हळद जास्त वापरायची आणि मीठ सुद्धा, नावच खारं वांग आहे त्याचं. समजा तुम्ही 1 चमचा मीठ वापरत असाल तर 1.25 चमचा किंवा 1.5 चमचा मीठ टाकून बघा, खारं वांग खूप भारी होतं. त्यानंतर मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा कच्चा गरम मसाला असतो ना त्याची मी पूड बनवून ठेवलेली असते ती टाकली आहे बघा. आता हे सगळं मीठ वगैरे चांगलं मिक्स व्हावं म्हणून अगदी अर्धा कप आहे ना पाणी टाकून घेतले, जास्ती पाणी टाकायचं नाही. आणि इथं बघा ही वांगी आपली पाण्यात होती ना त्याच्यामध्ये चांगलं आतमध्ये ना
हे सगळं वाटण जे आपण मिक्स केलंय ना भरून घ्यायचं दाबून दाबून. आणि असं जितकं तुम्ही दाबून व्यवस्थित वाटण भराल ना वांग्यामध्ये, ते वांगे शिजत असताना ना बाहेर पडत नाही. सुक्कं वांग बनवा किंवा पातळ वांग बनवा, अशा पद्धतीनं जाम एकदम त्याच्यामध्ये वाटण भरून घ्यायचं. आणि आपण शेंगादाणे आणि खोबऱ्याचा वापर चांगल्या पद्धतीनं केलाय ना, त्यामुळे मस्त असं तेल सुद्धा सुटतं या भाजीला. इथं आता माझी वांगी आहेत ना सगळी भरून झालेले आहेत आणि कढई गॅसवरती गरम करायला ठेवली होती. पोहे खाण्याचे 3-4 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. मस्त असं जिरं आणि मोहरीची फोडणी टाकून घेतली आणि आता जी मसाला भरून ठेवलेली वांगी आहेत ना, ती वांगी या तेलामध्ये टाकायची आणि चांगली 1 मिनिटासाठी ना सतत हलवत वांगी तेलामध्ये ना परतून घ्यायची. आणि या खाऱ्या वांग्याची रेसिपी बनवत असताना दुसऱ्या गॅसवरती आपण जितका रस्सा आपल्याला पाहिजे, आता खारं वांग म्हटलं तर अंगापुरताच रस्सा करतात, जास्त पातळ वगैरे बनवत नाही, तर मी याच्यासाठी ना 1.25 ग्लास पाणी ओतणार आहे. मला अंगापुरताच रस्सा बनवायचा आहे. इथं आता वांग तर ना 1 मिनिटासाठी छान मी तेलात बघा असं एकदम बारीक गॅसवरती परतून घेतलं. आता गरम पाणी दुसऱ्या गॅसवरती करायला ठेवलं होतं, ते ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहे बघा. म्हणजे ना आपल्या जी आता वांग आपण 1 मिनिट तेलात परतलंय ना, तर त्याची कुकिंग प्रोसिजर आहे ना ती थांबत नाही, तशीच चालू राहते गरम पाण्यामुळे. आता इथं मी 1.25 ग्लास गरम पाणी ओतले. आता काय करणार आहे, याच्यावरती एक झाकण ठेवणार आहे 5 मिनिटासाठी आणि बारीक गॅसवरती शिजवून घेणार आहे. नंतर 5 मिनिटानंतर झाकण काढायचे आणि वांग मिक्स करत असताना अगदी हलक्या हाताने आपल्याला हे वांग मिक्स करायचे. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण काही गडबडीत खूप हलवून हलवून वांग मिक्स करतो आणि त्यातलं सगळं सारण किंवा वाटण जे आपण भरलेलं असतं ना ते सगळं बाहेर निघतं. बघा आता थोडीशी उकळी आली की ह्या वांग्यावरती झाकण ठेवलं, 5 मिनिटं झाले की झाकण काढले. म्हणजे अर्ध्या बाजूची आपली वांगी आहेत ना मस्त एकदम शिजलेली असतात. त्याचबरोबर ना ही वांगी अगदी परसबागेतली ताजी ताजी वांगी असल्यामुळं ना मला काय आज 10 मिनिटं शिजायला लागले नाही, अगदी 7 ते 8 मिनिटात ना माझी वांगी शिजून झाली होती. तुम्ही जर मंडईतून वांगी आणली असली ना तर ती थोडा जास्त वेळ तुडून झालेला असतो, म्हणजे शिळी वांगी असतं, तर त्यांना कदाचित 10 मिनिटं लागू शकतो, म्हणून मी 10 मिनिटं वेळ सांगितला. आता दुसऱ्यांदा 5 मिनिटानंतर झाकण ठेवल्यानंतर इथं बघा अगदी सहजासहजी चाकू आत जातोय. तर इथं माझी साध्या पद्धतीची खाऱ्या वांग्याची रेसिपी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही माझी साधी गावरान पद्धतीची खाऱ्या वांग्याची रेसिपी? आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करायचे. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचे. कमेंटच्या शेजारी कमेंट केल्यानंतर हाईप म्हणून ऑप्शन आहे, त्याचे तुम्ही मला पॉइंट द्या. त्याचा मला एकच फायदा आहे की माझे व्हिडिओ आणखीन इतरांपर्यंत पोहोचतील आणि मला त्याची मदत होईल. चला तर मग नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत, रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.